आणि बालाजी संस्था बँक आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी मानत आहोत. किन्नर समाजांना त्यांना माणसात आणलं आणि माणसात आणून त्यांना आमचं जे अन्नदान पुरवण्याचं आमच्या पत्राचे त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या मुस्कान संस्थेचा आणि आमच्या मुस्कान संस्थेमध्ये जे कामगार आहेत हेल्प करणारे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी मानत आहोत. आणि बालाजीचे बँक संस्था आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी मानतो. आणि आमच्यासाठी जे त्यांना केलेलं आहे हे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी मानत आहोत. कारण बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र चोरगे साहेब यांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आम्हाला जीवन आवश्यक वस्तूंचं किट वाटप केलेलं आहे. चोरगे साहेबांनी गेले 15 वर्ष झाले आम्हाला सहकार्याची भावना दाखवलेली आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक सामाजिक कामामध्ये चोरगे साहेबांचा आम्हाला हातभार आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व किन्नर समाज साताऱ्याचे मुस्कान संस्था संग्राम संस्था आम्ही त्यांचे सगळे आभारी आहोत की ज्यांनी सगळ्यात मोठं सहकार्य. शासनाच्या अजूनही काही गोष्टी आमच्यापासून वंचित आहेत पण समाजातले एक होतकरू व्यक्तींकडनं जे काही आम्हाला समाजामध्ये मिक्स करून घेण्याचं काम चाललेलं आहे याचं श्रेय आम्ही समाजातल्या राजेंद्र चोरगे साहेबांसारख्या व्यक्तीला आम्ही देऊ इच्छितो. आणि तृतीयपंथीयांची दुःख ज्या वेळेला चव्हाट्यावर येतात आणि अनेक लोक त्यांच्या भावनांचा बाजार करतात. आमच्यासाठी अनेक लोक काम करायला प्रोत्साहित असतात पण काही लोक फक्त पैसे ढापण्याचं काम करतात आमच्या नावावर आणि तेही अजून चालू आहे. कुणी काही करा आमचा कोणालाही विरोध नाही आहे पण आम्हाला समावून तरी घ्यावं. समाजामध्ये किमान आम्हाला जगण्यासाठी हसण्यासाठीचा हक्क द्यावा, वावरण्याचा हक्क द्यावा. माणसं शरीराला कशी आहेत याला महत्त्व न देता त्यांच्या भावनांना महत्त्व द्यावं. आणि जर समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला भावना जर जिवंत असतील, त्याचं मन जिवंत असेल, त्याचे विचार जिवंत असेल तर मला वाटतं की त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जन्म सगळ्यांचाच होतो, आमचा थोडासा वेगळा झाला असेल एवढंच. परंतु तृतीयपंथी जन्मानंतर काही वर्षांनी त्याचे हाल चालू होतात. अनेक परंपरा रूढींमध्ये तो गुंतल्या जातो आणि त्याच्या आयुष्याचा पुन्हा कचरा होतो. तर तो कचरा होऊ नये त्याच्यासाठी जो काही प्रयत्न चालला आहे तर ते आम्ही करतोच आहे. पण चोरगे साहेबांसारख्या माणसांकडनं ज्या वेळेला आम्हाला हातभार येतो त्यावेळेला जीवनात अजून जगण्याची एक इच्छा उमेद येते की आता कुठं आपल्याला आधाराची काठी मिळाली. धन्यवाद चोरगे साहेब, धन्यवाद बालाजी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी. तुम्हा सगळ्यांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी आर्या विजय पुजारी. मी एक तृतीयपंथी आहे आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट याचे संस्थापक राजेंद्र चोरगे साहेबांनी आमची कोविड-19मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना काहीतरी आमची उणीव भासली. त्यामुळं त्यांनी जसं सातारा जिल्ह्यामध्ये जसं दुसऱ्या समाजाला मदत करतात तसंही आम्हाला तृतीयपंथीयांना आज त्यांनी मदत केली. त्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहोत. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभारी आहोत. आणि आम्ही तृतीयपंथी आहे इथं संग्राम संस्थेचे, मुस्कान संस्थेचे. त्या संस्थेने आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्या संस्थेचं देखील आभारी आहे. धन्यवाद. आज संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात जे कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवलेली आहे, आज सर्व गोरगरीब लोकांना ज्या लॉकडाऊनमुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आज सातारा शहरात आम्ही राजेंद्र चोरगे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करत आहोत. तसेच या जेवढं आमच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र चोरगे यांच्या सहकार्यातून आम्ही विविध या लॉकडाऊनमध्ये समाजोपयोगी कार्यक्रम केलेले आहेत. त्याचाच एक भाग सर्व गोरगरीब लोकांना तर मदत सर्व समाजसेवक लोक करत आहेत. पण आज असा एक समाज आहे, हा तृतीयपंथी वर्ग, त्याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे. आमचे राजेंद्र चोरगे साहेबांच्या लक्षात हा विषय आल्यानंतर प्रशांत वारकरांनी हा विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतरनं त्यांनी तातडीने ह्या समाजाला विशेष आपण काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून चांगल्या
चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं किराणा मालाचं साहित्य आम्ही ह्या लोकांना दिलेलं आहे.